नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्रातील 78 विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी मागणी करीत तीव्र आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र राज्य शासनाकडून नेहमीच आशेचे गाजर दाखवून मागणीकडे दुर्लक्ष केलंय. यामुळे विना अनुदानित पीडित प्राध्यापकांचे संसार उद्ध्वस्त करण्यास राज्य सरकार कारणीभूत ठरत आहे. मागील वर्षी आंदोलकांनी विधान भवनासमोर अधिवेशन काळात 70 दिवसाचे आमरण तीव्र आंदोलन छेडलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासमोर बैठकीत आणि निवेदन देऊन व्यथा मांडल्या, परंतु शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. यामुळे राज्यभर शासनाच्या विरोधात विना अनुदानित प्राध्यापकांचा आक्रोश व्यक्त होत आहे. 78 विना अनुदानित महाविद्यालयाच्या संघटनेतील आंदोलक आटपाडीतील डॉक्टर प्राध्यापक रामदास नाईक नवरे यांनी शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत तातडीने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक तरतूद करून विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी केली. राज्य शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करताना ते म्हणाले, नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामदास नाईक नवरे, सध्या कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी येथे प्रभारी प्राचार्य म्हणून मी सध्या काम करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की सध्या सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या वरिष्ठ 78 महाविद्यालयांना 100% अनुदान देण्यासाठी जी काही तरतूद लागते ती तरतूद या अधिवेशनामध्ये त्यांनी तात्काळ मंजूर करावी. मी आदरणीय फडणवीस साहेबांना, अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही अनेक वर्षापासून आमच्या ह्या अनुदानाच्या संदर्भात लढा करत आहोत. या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे माहीत आहेत. गेल्या वर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आम्ही भेटलेलो होतो, तिथेही आम्ही आंदोलन यासाठीच केलेलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मुंबईमध्ये असणाऱ्या तिथंसुद्धा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर सलग 6.5 ते 7 महिने आंदोलन महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून आणि या कृती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी डी मुंडे सर, त्यानंतर आमचे सचिव प्राचार्य डॉक्टर मोरोडकर सर आणि राज्य संघटक प्राचार्य डॉक्टर गजानन सोनवणे सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्य पातळीवरचं आंदोलन आमच्या ह्या अनुदानाच्या संदर्भात केलेलं होतं. अनेक वेळा अजितदादांना ऑफिसमध्ये, मुंबईमध्ये त्यांच्या घरामध्ये, चंद्रकांतदादांना सुद्धा त्यांच्या मंत्रालयामधील ऑफिसमध्ये आणि पुन्हा त्यांच्या घरामध्ये अनेक वेळा आम्ही या संदर्भात भेटलेलो आहोत. आमचे कार्यकर्ते भेटलेलो आहोत, स्वतः आम्ही पदाधिकारी भेटलेलो आहोत. परंतु आजपर्यंत हा आमचा प्रश्न 78 महाविद्यालयांच्या अनुदानाचा शासनानं सोडवलेला नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागानं बोट करायचं अर्थखात्याकडं, अर्थखात्यानं बोट करायचं मुख्यमंत्र्याकडं, मुख्यमंत्र्यांनी बोट करायचं पुन्हा या दोघांकडं. हा जो सारा आमच्या भावनेशी जो खेळ सुरू आहे तो खेळ महाराष्ट्र शासनाने ताबडतोब थांबवावा. कारण का, आम्ही ही लढाई आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीची जी 78 महाविद्यालये आहेत, ही 78 महाविद्यालये तुम्ही केलेल्या तुमच्या शासनाच्या कायम अनुदानित तत्वावरच्या नियमामध्ये अजिबात बसत नाहीत. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीची एकला ज्यावेळेस तुम्ही हे धोरण निर्माण म्हणजे धोरणाचा निर्णय घेतला, त्याच्या पूर्वी 6 महिने किंवा 1 वर्षापासून आमची ही महाविद्यालये सुरू आहेत. रीतसर त्यांना तुमची शासनाची मान्यता आहे. तुमच्या कायमस्वरूपी अनुदानित या नियमामध्ये आमची ही 78 महाविद्यालये अजिबात सापडत नाहीत किंवा त्यामध्ये राहत नाहीत. आणि म्हणून आमच्यावर हा गेली 23 वर्षापासून तुम्ही हा सतत अन्याय करत आहात. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की गेली 23 वर्षापासून 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी नंतरच्या महाविद्यालयांना अनुदान देण्यात येणार नाही या पद्धतीचा GR शासनानं काढलेला आहे. अशी खोटी माहिती तुम्ही आमच्यावर गेली 23 वर्ष झालं बिंबवली गेली. आमचं शोषण केलं गेलं, आर्थिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं, शारीरिक शोषण केलं, कौटुंबिक शोषण केलं. या सगळ्या शोषणातून आज आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहोत. आज 78 महाविद्यालयामधली
जे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत हे सगळे आज तुम्हाला उद्ध्वस्त अवस्थेत दिसत आहेत. आज आम्ही काय आमच्याकडून चूक आहे आम्हाला सांगा. गेली 23 वर्षापासून आम्ही ज्ञान, परंतु सदर प्रस्तावाला अद्यापर्यंत वित्त विभागाची मान्यता प्राप्त झालेली नाही. आणि हे पत्र आहे, किती तारखेचं पत्र आहे? 24/2/2025 म्हणजे आत्ताचं हे गेल्या फेब्रुवारी महिन्यातलं पत्र आहे. आणि मग हे आमच्या 78 महाविद्यालयांच्या अनुदानासाठी अर्थ खात्याचा खोडा आहे का? अजितदादांचा अडथळा आहे का? अजितदादांना मी विनंती अशी करेन, तुम्ही शासनामध्ये आहात, ह्या शासनाची जर प्रतिमा जर व्यवस्थित चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला आमचं कामच करावं लागेल. अर्थ खातं तुमच्याकडे आहे. यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अर्थ खातं तुमच्याकडे होतं, परंतु एक ना एक कारण सांगून तुम्ही हा प्रश्न आमचा मुद्दाम जाणीवपूर्वक टाळलेला आहे आणि अनुदानाचा विषय आमच्यापासून तुम्ही दूर नेलेला आहे. आमच्या ह्या उद्ध्वस्तपणाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात, कारण अनेक वर्षे या राज्यामध्ये अर्थ खातं तुमच्याकडे आलेलं आहे. त्यावेळेस हा आमचा प्रश्न तुम्ही पाठीमागे ठेवलेला आहे. काय ना काय कारण काढायचं, संस्था मालकांच्यावर टिपूर सोडायचं, शिक्षकांच्यावर हे काहीतरी कुरघोड्या करायच्या. या पद्धतीनं तुम्ही आमचा प्रश्न मार्गी न लावता तुम्ही तो वेटीस धरला. आता यापुढं आम्ही हे सहन करणार नाही. आणि म्हणून मी शासनाला, फडणवीस साहेबांना, आदरणीय अजितदादांना आणि चंद्रकांत दादांना मी विनंती करतो की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, हे तुम्हाला जोडले जाणारे हात पुन्हा दगड उचलण्यासाठी वर येता कामा नये. आणि जर तुम्ही कधीही महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरा, तुम्ही सुरक्षित राहणार नाही यासाठी तुम्हाला मी हे सांगतो. समाज आज गेली 23 वर्ष झालं तुम्हाला पाहतोय आणि अनुभवतोय आणि बघतोय. त्यांना सुद्धा ही गोष्ट आज सहन होणं झाली आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी जरी तुम्ही चांगल्या करत असाल, शासनाच्या वतीनं अनेक योजना चांगल्या राबवत असला, तर या साध्या गोष्टी आहेत. त्या खूप मोठं बजेट ह्यासाठी लागणार नाही. 78 महाविद्यालयाचं अनुदानाचं बजेट खूप मोठं नाही अजिबात. आणि म्हणून जर तुम्ही हे बजेट आमचं मंजूर केलं तर गेल्या 23 वर्षामधला आमचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आमची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांचे दाते तुम्ही बनणार आहात. आमच्यासाठी तुम्ही देव होणार आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्यासाठी देव व्हायचं का आमचे शत्रू व्हायचं हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी अजून विनंती करतो की आमचं हे अनुदान या अधिवेशनामध्ये मंजूर करा. हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र हा बघत आहे, याची दखल तुम्ही तुमच्याकडे घ्या. धन्यवाद. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.